मंडळी तयार रहा, कारण आता सुरू होणार आहे अर्णव ईश्वरीच्या प्रेमातलं सर्वात गोड, सर्वात खट्याळ आणि सर्वात भावनिक भांडण. आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. दोघे त्यांच्या बेडरूममध्ये. बाहेरून थोडीशी शांतता, पण आत भावनांचा तुफान. ईश्वरी अचानक धडधडत येते, डोळ्यात पाणी, आवाजात रुसवा आणि मनात जळजळता प्रश्न. ती एकदम कोसळतेच. का सर, का केलं असं? तुमचा आवाज परत आला होता आणि तुम्ही मला सांगितलंच नाही. मी ऐकलेच फोनवर. तुमची नाटकं पुरी झाली सर. तिचा राग म्हणजे सरळ झंझावात. तुम्हाला माहितीये का मी किती टेन्शनमध्ये होते? काढा, योग, उपाय, दिवसभर तुमचाच विचार. पण तुम्हाला काय? तुम्हाला मला त्रास द्यायला खूप आवडतं. तुम्ही खोटारडे, तुम्ही तर दृष्ट आहात सर, दृष्ट. अर्णव थपकतो, चेहऱ्यावर वेदना. तो हळूच विचारतो, मी दृष्ट आहे? ईश्वरीचा रुसवा अजूनच पेटतो. हो सर, आणि आता माझ्याशी बोलू नका. जाऊ द्या, मला तुमच्याशी काहीच नकोय. ती एकदम पाठ फिरवते, ब्लँकेट ओढते आणि बस म्हणत झोकण्याचा अभिनय करते. अर्णव तिला समजावतो, पण ती काही ऐकायला तयार नाही. रोज, थँक्यू मिस सिंदौर. अर्णवची गोड मनधरणी. रात्र शांत होते. ईश्वरी झोपल्यावर अर्णव हळूच उठतो. तिच्या टेबलावर एक गुलाबाचं छोटंसं सुंदर फूल आणि त्याने स्वतः लिहिलेलं एक कार्ड. थँक्यू. अर्णव मनात म्हणतो, मिस सिंदौर, तू माझ्यासाठी जे केलंस ना, त्याच्यासाठी थँक्यू म्हणणं तर बनतंच. काही वेळांनी ईश्वरी जागी होते. ती फूल आणि कार्ड पाहते आणि मंडळी, तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड नाजूक स्मित बघायला मज्जा येईल. हे अर्णव सर सुधारणार नाहीत, पण काय प्रेम करत असतात. ती हळूच स्वतःशीच हसते. राग तर त्या क्षणी वितळून जातो. ती ईश्वरीकडे बघत हळूच चिडवते, सर, 1 मिनिट सुद्धा माझा राग कायम ठेवू देत नाही तुम्ही. अर्णव झोपलेल्यासारखा पण हसतच. थँक्यू मिस सिंदौर. ईश्वरी गालातल्या गालात लाजत. वेलकम सर, बस झालं आता कौतुक. अर्णव जवळ येत आणखी गोडपणे, तू दिलेलं प्रेझेंटेशन तुझ्यामुळेच आज घरात आनंद आहे. आवाज पण आत्ताच परत आला. सांगणारच होतो, तू आधीच ऐकलंस. ईश्वरी चिडवत, सर, तुमचा आवाज गेला होता तेच बरं होतं. आणि दोघांमध्ये पुन्हा सुरू होतं गोड, खट्याळ, प्रेमळ भरलं भांडण. मंडळी, हा रुसवा फुगवा, ही प्रेमळ चिडवाचिडवी बघून हृदय वितळतं नाही का? तुमचा आवडता क्षण कोणता? कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढचा भाग नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.